नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 3 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजंटने लीलाला जॉब ऑफर दिलेली असते आणि ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं असतं. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की लीलाने दिवसभर घरी राहू नये. कालिंदी त्यांना नुकतीच येऊन भेटून गेलेली असते आणि ती सांगत असते की असं लग्न झालेली मुलगी माहेरी आली ना, लोक खूप प्रश्न विचारतात आणि म्हणूनच एजंटना काळजी वाटते आणि तिने दिवसभर घरी राहू नये, ऑफिसमध्ये येऊन काम करावं असं त्याला वाटत असतं. आणि त्याला सुद्धा लीलाची खूप सवय झालेली असते, तो लीलाला मिस करत असतो आणि म्हणूनच त्यांनी लीलाला जॉब ऑफर दिलेली असते. लीलाला असं वाटतं की एजंटनी पाठवलेलं लेटर हे लव्ह लेटर आहे. ते ओपन करून बघते तर अपॉइंटमेंट लेटर असतं. रेवती म्हणते, लीला ताई, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? एजंटना तुझ्याशिवाय करमत नाहीये. तुला एक दिवस येऊन झाला नाहीये, पण आता त्यांनी लगेच तुला बोलून घेतले त्यांच्या सोबत काम करण्यासाठी. लीला म्हणत असते, यांना कळत नाही का? म्हणजे समजतच नाही का यांना माझी आठवण येते तर सरळ सरळ सांगायचं ना. मला असं जॉब ऑफर देऊन ऑफिसमध्ये का बोलवून घेतलं यांनी? मी ना आता ऑफिसमध्ये जाते आणि यांना जाब विचारते. लीला आता ऑफिसमध्ये येते आणि एजंटना म्हणते, एजे काय आहे हे? एजे म्हणतो, बस डेस्कवर बस, मी तुला काम समजावून सांगतो. ही फाईल घे आणि यातला डेटा सगळा टॅली कर. लीला आता बसते आणि कागदांबरोबर खेळायला लागते. एजे म्हणतो, लीला नाही या. आता एजे लीलाकडे येतो आणि तिला म्हणतो की मी तुला सांगतो, शिकवतो काम कसं करायचं ते. म्हणजे ना, ही फाईल नीट कशी चेक करायची हे मी तुला सांगतो. आणि लीलाला तो काम समजावायला लागतो. लीला त्याच्याकडे एकदम भारावून गेलेली असते आणि त्याच्याकडे बघत असते आणि एजे किती छान पद्धतीने काम समजावून सांगतात, याच्यामुळे तिला खूप भारी वाटत असतं. एजे तिला सगळं काही शिकवत असतात, पण ती सारखी एजेंकडे बघत असते आणि क्षणभर का असे ना त्यांच्यामध्ये गुंतून गेलेली असते. खरं तर एजंटना सुद्धा लीलाची खूप आठवण येत असते. तिने ऑफिसमध्ये यावं किंवा घरात तरी यावं असं त्यांना वाटत असतं आणि घरात तर आत्ता ते काही शक्य नसतं. म्हणूनच त्यांनी तिला ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि आता लीला आणि एजे एकाच केबिनमध्ये बसून काम करणार असतात. लीलाला सुद्धा आता एजंटचा सहवास लाभणार असतो आणि त्यामुळे ती सुद्धा खूप खुश असते. एजे पर्सनली तिला सगळं काही शिकवत असतात, समजावत असतात आणि त्यामुळे तिला खरंच खूप छान वाटत असतं. तर मग बघूया आता लीला आणि एजे मिळून ऑफिसमध्ये काम कसं सांभाळतात आणि लीलाची त्यांना कशी मदत होते ते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण त्यांचं घरातलं गोड भांडण बघितलं, वाद बघितले. आता बघूया ऑफिसमध्ये त्यांचं कसं जुळतंय ते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.